तुम्हाला माहित आहे का, आधीच्या काळी आणि आता सुद्धा अंधश्रद्धेमुळे अनेक लोकांची फसवणूक केली जाते. अनेक वेगवेगळ्या चमत्कारांना लोक बळी पडतात. जसं की नुकतीच झालेली घटना म्हणजेच अशोक खरात या बंधुबाबाने सामान्य माणसांनाच नाही तर मोठमोठे उद्योजक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांची फसवणूक केली. अशाच समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवून लोकांना फसवणाऱ्या व्यक्तींवरती आळा घालण्यासाठी ज्यांनी कठोर अंधश्रद्धा विरोधी कायदा आणला ते व्यक्ती म्हणजेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. ते फक्त डॉक्टरच नाही तर लेखक, समाज सुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सुद्धा होते. ते सांगायचे की सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यांचे विचार हे विवेकवाद, विज्ञानवाद आणि मानवी प्रतिष्ठेवरती आधारित होते. त्यांनी महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. पण त्यासाठी लढणाऱ्या माणसाला 2013 मध्ये गोळ्या घालून मारण्यात आलं. पण लक्षात ठेवा, माणूस मरतो पण विचार हे कधीच मरत नाही. आज प्रश्न हा नाही की दाभोळकर होते की नाही, प्रश्न हा आहे की आपण अजूनही अंधश्रद्धेत जगतोय का? यावरती तुमचं मत काय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एडीजी स्पीक्सला फॉलो करायला विसरू नका.